चालू झाली. त्यांनी आम्हाला बाहेर काढलंय. हात पकडा फक्त, हात पकडा, हात पकडा, हात पकडा. हाय मित्रांनो, तर आज आम्ही निघालो आहोत अठराई जंगल ट्रेकसाठी. आणि आज आम्ही आता म्हणजे एका ग्रुपच्या माध्यमातून जात आहोत. आणि त्यांची बस येणार होती म्हणजे जवळपास 11:30पर्यंत. तर आता 1 वाजून गेला आहे, जवळपास 1:30 वाजत आला आहे, तरीसुद्धा अजून बस आलेली नाही. तरी सुरुवातच झालेली आहे प्रॉब्लेमची. तर बघूया पुढे कसा होतो ट्रेक ते तुम्हाला कळेलच. आणि हा बघा घनश्याम इथे बसलेला आहे, त्यालासुद्धा म्हणजे एकदम उदास झालेला आहे. तो कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं, झोप आली थोडीशी. तर फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे. थोडा उशीर झाला, हरकत नाही. सब्र का फल मिठा होत आहे. तर मित्रांनो, आता आपली गाडी अंधारातून आणि धुक्यातून रस्ता काढत काढत खिरेश्वरच्या दिशेने जात आहे. मालशेज घाट आल्यामुळे धुके अधिकच वाढले होते. चारही बाजूंनी दाट धुके, अंधार आणि घाट रस्ता. अशामध्ये गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच. मालशेज घाट संपल्यानंतर गाडीने लगेचच डाव्या बाजूला वळण घेतले आणि खिरेश्वर गावचा रस्ता चालू झाला. रस्ता एकतर अरुंद आणि पूर्णतः खड्डेमय झाला होता. परिस्थिती रस्त्याची खूपच वाईट झाली होती. त्यामुळे पूर्णपणे ट्रॅफिक जाम लागले होते. त्यामुळे एक प्रकारे सर्वांचा ट्रेक इथूनच चालू झाला होता. अठराईची प्रसिद्धी आणि त्यातच रविवार, यामुळे येणाऱ्या पर्यटकांची आणि ट्रेकर्स मंडळींची खूपच गर्दी झाली होती. मित्रांनो, अठराई जंगल ट्रेकचे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतात आणि खूप छान आहेत ते. पण हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायला पाहिजेत, कारण मला माहिती आहे तुम्ही रविवारीच जाणार आणि अशा एखाद्या ग्रुपमध्येच जाणार. आणि मग त्या ग्रुपमध्ये या गर्दीमध्ये तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतील. आणि वातावरणसुद्धा इतका म्हणजे सुंदर, तितकाच हा भयानक. कारण त्या धुक्यामध्ये आपण म्हणजे अक्षरशः हरवून जातो. आणि पाऊस आणि पावसामुळे वाढलेले धबधबे, याच्यामुळे सुद्धा खूप चॅलेंजेस येणार आहेत. तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर पुढे बघा, खूप मजा येईल. मी, संतोष आणि घनश्याम आता चालत आमचा प्रवास चालू आहे. गप्पा मारत मस्त मजेशीर आमचा प्रवास चालू झालेला आहे. मित्रांनो, खरा ट्रेक अजून चालू नाही झाला आणि आत्ताचपासून आम्ही इतके चालत जात आहोत. तर पुढे बघा काय काय होत आहे. तर खूप छान एकदम वातावरण आहे ते. कसं वाटतंय संतोष? खूप छान. अशी पाठ असेल तर खूपच मजा येईल नेहमी. तर पावसामुळे रस्त्यावरची डांबर वितळून गेलेले आहे आणि आता राहिले फक्त खड्डे. तर या खड्ड्यांचाच आनंद घेत आपण आता पुढचा प्रवास चालू ठेवूया. चला. साधारणतः 1 किलोमीटर चालल्यावर आमची 11 नंबरची गाडी खिरेश्वर गावापर्यंत येऊन पोहोचली. कसा वाटतो तुला? छान, 1 नंबर आहे. तुम्ही जर फॅमिली सोबत येत आहे तर मस्त डेस्टिनेशन आहे, कधी पण या. ट्रिप इंडिया ट्रॅक अँड ट्रेल्स, ट्रॅक ॲडव्हेंचर. ग्रुप लीडरने सर्वांना एकत्र येण्याचा कॉल दिला. भाई अपनी बस कहाँ पे है? भाई बस नहीं आने वाली, बस वही पे थी. नाश्ता करून झाल्यानंतर ग्रुप लीडरने सर्वांना एकत्र बोलावले आणि सूचना दिल्या आणि खऱ्या अर्थाने ट्रेकची सुरुवात झाली. तर मित्रांनो, ज्या मार्गाने आपण खिरेश्वर गावापर्यंत पोहोचलो होतो त्या मार्गामध्ये आपल्याला नागेश्वर मंदिर आणि भैरवनाथ मंदिर असा एक बोर्ड दिसेल. तर आपल्याला नागेश्वर आणि भैरवनाथ मंदिराच्या दिशेने जायचं आहे आणि हाच आपल्या ट्रेकचा पहिला टप्पा असणार आहे. आणि समोरच तुम्हाला एक पादचारी पूल दिसेल. तर तो पूल क्रॉस करून तुम्हाला पलीकडे नागेश्वर मंदिरापर्यंत जाता येईल. परंतु अति पावसामुळे पुलावरून पाणी खूप जास्त वाहत आहे. त्याच्यामुळे आता मानवी साखळी केलेली आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाला हात देऊन तो पूल क्रॉस करत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा ग्रुपने आला तर तुम्हाला म्हणजे जास्त ट्रेकर्स मंडळी असल्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मदत होते तिथे आणि तुम्ही अशा प्रकारे जे चॅलेंजेस आहेत ते सहज पार करू शकता.
आरामशीर दगड आहे, फास्ट न काय हो दगड पाय मुरडतील. तर आता आपण पोहोचलो आहोत श्री नागेश्वर मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पा आणि नंदी महाराज यांच्या दगडी मूर्ती दिसतील. मंदिराच्या आवारात आपल्याला देवी देवतांच्या मूर्त्या तसेच वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग बघायला मिळतील. मंदिराचे बांधकाम हे दगडाचे असून ते खूप जुने आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अनंत शय्यामध्ये असलेले विष्णूची प्रतिमा कोरलेली दिसत आहे. तसेच मंदिराच्या छतावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा कोरलेल्या दिसत आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला श्री नागेश्वराचे दर्शन होते. पुणे जिल्हा परिषदेने मंदिरासंदर्भात लावलेली एक पाटी आपल्याला पाहायला मिळते. श्री नागेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपला पुढील ट्रेक चालू होतो. हे बघा पुढची माणसं अक्षरशः दिसेनाशी झालेली आहेत आणि थोडे पुढे गेल्यावर अदृश्य होते. बघा किती धुका आहे एकदम. आणि एन्जॉय करतोय संतोष आणि घनश्याम सुद्धा एन्जॉय करणार आहे. त्यांनी सुद्धा रेनकोट काढलेला आहे. जंगल स्टार्ट झालेलं आहे. असे छोटे छोटे ओढे लागतात मित्रांनो रस्त्यात आणि ते आपल्याला सहज पार करता येतात. आता इथे एक सपाट पृष्ठभाग आहे म्हणजे एक पठारासारखं छोटं प्लॅटो आहे इथे आणि खूप छान असं निसर्ग आणि एकदम आनंद घेण्यासारखा वातावरण. सर्वजण आनंद घेत आहेत या वातावरणाचा. वाटणार आहेत पोंचो वाटणार आहेत बऱ्याच जणांचे. मित्रांनो मागे झाडी पाहिली तुम्ही आणि तो अठराई जंगल स्टार्ट झाला असं म्हणालो होतो पण अठराई जंगलाचा स्टार्ट झालेला नाही. अठराई जंगल पुढे आहे. हा जबरदस्त एक्सपिरियन्स. अशा अनुभव आयुष्यात असं मित्रांनो खरंच जगण्याला मजा आहे. आणि वारा इतका जोराचा आहे की म्हणजे चालायला थोडं अवघड होतंय थोडं. मित्रांनो आता पाऊस आल्यासारखं वाटत आहे पण पाऊस आलेला नाही. रिव्हर्स चालू आहे आणि त्याचंच हा पाणी पडतोय आमच्या अंगावर. चेहरा दिसत आहे तिथे. आणि मित्रांनो इकडनं आपल्याला स्टार्ट होतो अठराई जंगल. आणि हे बघा आज फ्रेंडशिप डे आहे. हे झाडांना फ्रेंडशिप नाही तर आपल्याला वाट दिसावी त्याच्यासाठी बांधलेलं आहे मार्ग दाखवण्यासाठी. वास ना ह्या झाडाला एक छिद्र आहे. तो बघा कसा दिसतो.
वाऱ्यामुळे खूप मोठं एक झाड इथे आपल्याला पडलेलं दिसत आहे. पानवाट इथे आपल्याला पानवाट दिसत आहे आणि त्याच्यातून जात आहोत आपण आणि त्याच्यामुळे आपल्याला पावलांचा आवाज येत आहे. जंगल जितकं सुंदर तितकं भयानक, एखाद्या हॉरर मूवीच्या सीन सारखा हा आपल्याला दृश्य दिसत आहे. प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी हा अनुभव टिपणे म्हणजे एक वेगळीच मजा. हे बघा मित्रांनो, काही विचित्र लोक इथे येतात आणि बघा झाडांना इथे डस्टबिन बनवलं आहे त्यांनी आणि बॉटल इथे टाकलेल्या आहेत. खूप खूप म्हणजे असं करू नका. हा इथे आता एक खूप मोठा झाड दिसत आहे. बहुतेक हाच तो झाड जो सर्वात मोठा झाड आहे. इकडचा या जंगलातील आढळी जंगलातील खूप मोठा झाड आहे. मित्र तिथे जा म्हणजे त्या झाडाचा आवाका दिसेल. बघा किती मोठा झाड आहे हा. आणि मलाही त्या झाडाच्या छायामध्ये यायचं आहे म्हणून मी सेल्फी घेतली. खूप मोठा झाड. खूप मोठी मोठी झाडं आहेत तिथे आणि बहुतेक झाडं ही म्हणजे उंबराची आहेत. जी मोठे झाडे आहेत हा पण उंबरच आहे. आणि हा खूप मोठा झाड आहे की ते पडलेला दिसत आहेत आपल्याला. हा बघा खूप मोठी झाडं पडलेली आहेत. आणि जंगल हा अनुभव कसा? पहिला आनंद घेतला आपण पावसाचा फर्स्ट टाइम माझा. आणि थँक्स यू अँड घनश्याम. तर मित्रांनो, आता आपण पोहोचत आहोत ट्रेकच्या शेवटच्या पॉईंटवर, मॅगी पॉईंट. त्याला नाव आहे मॅगी पॉईंट आणि इथे चिक्कार गर्दी आपल्याला पाहायला मिळेल कारण आपण आलेलो आहोत ग्रुपच्या माध्यमातून आणि रविवार आणि त्यामुळे इथे खूप सारी गर्दी झालेली आहे. आणि जर तुम्ही रविवारी इथे येणार असाल तर इतक्या गर्दीचा तुम्हाला सामना करावा लागेल आणि हा अनुभव तुम्हाला येईलच. तर मित्रांनो, विचार करा रविवारी यायचं, हा अनुभव घ्यायचा की मग म्हणजे वीकडेला यायचं आणि निवांतपणे इथे फिरायचं. माझी वाटोळं करणार नको, उडी नको खाऊ भावा. दादाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी आय डी आहे AA SSHU इंस्टाग्रामवर. छोटा मोठा कंटेंट बनवतो आपण. तर आता आपण आहोत मॅगी पॉईंटवर. तर मॅगीशिवाय इथे तुम्हाला गरमागरम भजी, वडापाव तसेच भाजलेले मके, चहा वगैरे खूप काही मिळतं. मित्रांनो, तुम्ही ट्रेकच्या शेवटच्या पॉईंटला येता, खूप थकलेले असता, जोराची भूक लागलेली असते, वाहणारा धबधबा, पडणारा पाऊस, डोंगरावरून कोसळणारे झरे आणि रम्य वातावरण. तर अशामध्ये तुम्हाला गरमागरम भजी, मका किंवा मॅगी मिळाली तर तो आनंद आहे ना आणि तो स्वाद आहे ना एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही तुम्हाला हा आनंद.
मित्रांनो, आमच्या ग्रुपमध्ये एक मामा होते. त्यांनी आम्हाला सांगितले की पलीकडे गेल्यानंतर एक छान असं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. तर आम्ही पलीकडे आलेलो आहोत आणि खूप असं छान असं दृश्य आम्हाला बघायला मिळत आहे इथे. आणि तिथे आम्ही खूप आता मजा करत आहोत, म्हणजे त्या निसर्गाचा आनंद घेत आहोत. पडणारा पाऊस आणि वाहणारे अशी छोटी छोटी झरे. खूपच सुंदर आहे, खतरनाक, एकदम भारी. हो, खूप भारी आहे. मित्रांनो, आता इथे आम्ही बसलेलो आहोत अक्षरशः. जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. मित्र लागले. हे बघा, आता पाण्याचा फोर्स बघा तुम्ही, खूप जास्त आहे. आणि आता पलीकडे जाण्यासाठी आम्हाला फक्त 10 मिनिटं मार्ग नाही. फक्त 10 म्हणजे अशी मिनिटं चुकी करू नका तुम्ही. तर मित्रांनो, आता जिथनं आम्ही आलेलो तिथे खूप पाणी जास्त झालेलं आहे आणि आता आम्ही दुसरा रस्ता शोधत आहोत. खूप म्हणजे खतरनाक. तुम्ही असे ट्रेकला आल्यानंतर रिस्क घेऊ नका. हे बघा, काटेरी झाड लागलं. पाणी खूप जास्त वाढलेला आणि आम्हाला अक्षरशः यायला म्हणजे जमतच नव्हतं, म्हणजे शक्यच नव्हतं. तर या भावाने हिंमत करून आम्हाला मदत केलेली आहे. थँक्यू बाबा. नाव का? वैभव बने. पलीकडून वैभवने एक वेल आमच्याकडे फेकली आणि ती झाडाला बांधून आता त्याचा आसरा घेऊन आम्ही पुढे येत आहोत. ते आपले वैभव भले आणि प्रवीण भले यांना रेस्क्यू करताना आपल्याला पाहायला मिळतील. हो, हात पकडा, फक्त हात पकडा, हात पकडा, हात पकडा, विश्वास ठेवा. नाही, हात पकडा, हात पकडा. आपण बघू शकता, खूपच. हात नका सोडू, आईवाला आहे. हात नका सोडू तुम्ही. येणारे हात सोडू नका, फक्त हात सोडू नका, हात सोडू नका. आपण बघू शकता, खूपच छान प्रकारे आपण या दोन पर्यटना. घाबरू नका वाला, घाबरू नका. आपण बघू शकता खूपच खतरनाक प्रकारे. हो, हात द्या. खूपच खतरनाक. तर पर्यटनांना विनंती असेल की आपण. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर ट्रेकिंगला येत असणार आणि पावसाळ्याचे दिवस असणार तर असे हे संत वाहणारे जे ओढे आहेत, तुम्हाला वाटेल की आम्ही हे पार करून पलीकडे जाऊ शकतात, पण क्षणार्धामध्ये हे संत वाहणारे ओढे आहेत ते रौद्ररूप धारण करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठी अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे हे असे ओढे तुम्ही अजिबात पार करून पलीकडे जाऊ नका. आलेल्या संकटाला पार करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला जातो. परतीचा प्रवासही आता सुखकर होईल हीच अपेक्षा.